नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद विनायक राजे शिर्के पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा ब्लॉग हा एक सोशल ब्लॉग आहे. ह्याच्यात मी तुम्हाला काही रेसिपी दाखवणार नाहीये, फक्त एक फॅक्ट दाखवणार आहे, म्हणजे सत्य परिस्थिती. म्हणजे आज माझे ग्रोईंग फॉलोअर्स आहेत, त्यामुळे मी हा तुम्हाला ब्लॉग मुद्दामून दाखवतोय. बघा, आज माझ्या पाठी मी आज दादर चौपाटीला आलो आणि ही परिस्थिती आहे. इथे हे ब्लॉक टाकलेले आहेत. हे जे तुम्हाला माझ्या पाठी दिसत आहेत, आज 15-20 वर्षापूर्वी इथे फक्त माती होती. माझ्या लहानपणीची मी गोष्ट करतोय. इथे फक्त माती होती. मी लहानपणी इथे फक्त या मातीमध्ये, या वाळूमध्ये इथे खेळलोय. पण आजच्या पिढीला ही वाळू अनुभवायला मिळत नाहीये. म्हणजे ही किती दुर्दैवी गोष्ट आहे. आपण कुठे चाललोय. माझा प्रगतीकडे विरोध नाहीये, पण मला ही जे दिसतंय ना, हे याबद्दल मला खटकतंय की तुम्ही का एन्व्हायरमेंटचा विचार करत नाहीये. आता फॉर एक्झाम्पल इकडे या, नो डाऊट प्रशासन ह्याची काळजी घेते, पण मला अजून पाहिजे की प्रशासनाने अजून याबद्दल काहीतरी वेगळे स्टेप्स घ्यावे, जे माझ्या आकलेच्या पुढे असेल. मी 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 हे नक्की सांगतो की हे ब्लॉग्स टाकणं हे काय योग्य नाहीये, पण वाळू लहान पोरांना जे मी अनुभवलं होतं माझ्या लहानपणी, हे आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या येणाऱ्या जनरेशनसाठी हे हवंय. आता बघा, इथे हा समुद्र आपल्याकडे आपल्याला दिसतोय. ही सिलिंग आहे समोर आपल्याला, पण या सिलिंगच्या इथून हा जो इथे कचरा येतोय लाटेद्वारे, त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात, इथे हे निर्माल्याचं इथे आपण ठेवलेलं आहे. दररोज इथे निर्माल्य, इथे प्लास्टिक वेस्ट सगळं मिक्स करून टाकलेलं जातं. मग त्याला मी फक्त प्रशासनाला किंवा BMC जे आहे, जे कलेक्ट करते कसं, त्यांना जबाबदार ठरणार नाही. हे आपल्या सामान्य नागरिकांची पण आपली जबाबदारी आहे की तुम्ही जे फक्त निर्माल्य आहे, म्हणजे निर्माल्यामध्ये काय येतं, फक्त फुलं येतात, ते फक्त फुलं टाका. प्लास्टिकची पिशवी त्यात टाकू नका, किंवा समुद्रामध्ये तुम्ही प्लास्टिक नका टाकू. त्याने आपल्या माश्या आहेत किंवा ही जे कावळे आहेत, कबूतर आहेत, किंवा ते बाहेर परत येतं, फ्लोट होतं प्लास्टिक. ही माझी कळकळीची विनंती आहे. हा माझा एक सोशल ब्लॉग म्हणून मी हा आपला ग्रोईंग ऑडियन्स आहे, त्यामुळे मी विनंती करतो की तुम्ही हे करू नका. आणि तुमच्याकडे अजून बेटर सोल्युशन असेल तर मला तुम्ही नक्की कळवा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला नक्कीच कळवा. एवढं सगळं असून पण ते म्हणतात ना, मुंबईचं स्पिरिट आहे. मुंबईचं स्पिरिट असं आहे ना की या दादर चौपाटीने इथे लवर्स पॉइंट, कपल्स, ज्येष्ठ नागरिक सगळे सकाळी आपल्याला इकडे तुम्हाला जॉगिंग करताना किंवा त्यांचा टाइम स्पेंड करताना दिसतात. पण जर हे असं असेल ना इथे, तर त्याचा काही खरंच उपयोग नाहीये. तर नुसतं आपण कुठल्या पक्षाच्या नेत्याला ब्लेम करणं किंवा आपल्या प्रशासनाला ब्लेम करणं हे योग्य नाहीये. ही आपली जबाबदारी आहे. हे आपण असं समजून आपण स्वतः ह्याच्यात पुढाकार घ्यावा. आणि प्लास्टिक, सुका कचरा, ओला कचरा हा वेगळा आपण ठेवावा. हे मी माझ्या या ब्लॉगद्वारे तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. मध्ये तुम्ही ते नीट टाका. इथे असंच सोडून जाऊ नका. हे बघा, पक्षी आहेत, कबूतर आहेत. माझा कबुतरांबद्दल पण विरोध नाहीये किंवा कावळ्यांबद्दल पण विरोध नाहीये, पण तुम्ही हे इथे व्यवस्थित अर्पण करा. आज आपल्या इथे दादर चौपाटी ही खूप फेमस आहे. आज तुम्हाला दादर चौपाटी ही इतकी, म्हणजे सगळे जगभरात मुंबई ही दादर चौपाटीमुळे ओळखली जाते. जर दादर चौपाटी जर खराब असली तर आपल्या या मुंबईमध्ये ह्याचा लोकांना एक वेगळा इम्प्रेशन पडेल. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की हा माझ्याकडून एक पहिल्यांदा, फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम, हा एक सोशल मेसेज जात आहे की तुम्ही प्लीज काळजी घ्या. आपल्या इथे जे कोणी येत असेल, बाहेरून येत असेल किंवा इकडचे लोकल पण येत असतील, तर तुम्ही कचरा कुंडीमध्येच फक्त आणि फक्त ते निर्माल्य विसर्जित करा. तुमच्या पण येणाऱ्या जनरेशनसाठी आपली दादर चौपाटी ही जपणं खरंच योग्य आहे. चला, आता ह्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवणार आहे जी सगळ्यात प्रसिद्ध आहे आणि या मुंबईमधलं काय म्हणतात त्याला, हार्ट आहे.
सो आपण ह्याच्यानंतर आपण तिथे जाणार आहोत. लेट्स गो. सो मित्रांनो, तुम्ही दादर चौपाटी नंतर जे बघितलं असेल तर मी इकडे आलोय स्वामी समर्थ वडापाववाल्याकडे. म्हणजे आपल्या दादर चौपाटीच्या इथे नक्कीच वडापाव आपल्याला चांगले मिळतात, पण त्यानंतर जर तुम्ही पाहत असाल तर स्वामी समर्थ वडापाव एक आहे. हा इतका जुना आहे ना, तर तुम्ही इकडे त्याचा आस्वाद घ्या. या वडापावबद्दल तुम्ही जर इथे आलात तरी तर तुम्हाला इकडे कळेल की इथे बाजूला स्वामी समर्थांचं मठ आहे आणि हा वडापाव इतका प्रसिद्ध आहे ना, म्हणजे खूप जनरेशन मी खाल्लेला आहे. सो तुम्हाला या स्वामी समर्थ वडापावचं महत्त्व कळेल. आणि मी माझ्या लहानपणापासून मी इथे इथला रहिवासी असल्यामुळे इथला हा वडापाव मी बरेच वेळा खाल्लेला आहे. सो मला असं म्हणायचं की तुम्ही एकदा तरी या. आणि स्वामी समर्थ वडापाव हा खूप फेमस वडापाव आहे आपल्या दादरमध्ये. म्हणजे तुम्ही सेना भवनच्या अगदी बाजूला उभे राहिलात, म्हणजे मठाच्या अगदी बाजूला उभे राहिलात तर तुम्हाला हा वडापाव तुम्हाला इथे अगदी कॉर्नरलाच आहे, ते तुम्हाला इकडे दिसेल. तर आपण बघणार आहोत हा वडापाव. मी मला दाखवणार. याच्याकडे भजीपाव मिळते, याच्याकडे समोसा पाव मिळतो, याच्याकडे बुगडाळ भजी मिळते. हे सगळे याच्याकडे पदार्थ आहेत. सो तुम्ही इकडचा आस्वाद घेऊ शकता. चला या आपण बघूया तुमच्याकडे काय स्पेशल आहे. वडापाव चांगलं भेटतं. वडापाव, मग मला एक वडापाव द्या ना. चटणी लाव. चटणी लावून. हा, पण हे किती वर्ष झाले याला. 40 वर झालं. 40 वर्ष. स्वामी समर्थ वडापाव तुम्ही किती वर्षापासून खातात काका. I am eating this vada pav when it was installed. म्हणजे साधारण तरी एक 10 वर्ष. 84. 84 पासून तुम्ही वडापाव हा खातात. बापरे, बघितलं तुम्ही. हा 84 पासून हे काका खातात. आणि तेव्हा हा एक्झॅक्टली मी पण माझ्या लहानपणापासून खातोय, त्यामुळे मला एक कुतूहल होतं. He is a very काय बोलतात त्याला कष्टाळू माणूस. हो, नाही म्हणून मला एक कुतूहल होतं की त्यांचं या आपल्या ह्याचं शूट करावं In वडापावचं. Bombay, no vada pav can be compared with this one. आणि वडापाव इज अ हार्ट ऑफ दिस मुंबई. Heart of. This is a special dish of the Maharashtra. आणि आपण जर वडापाव नाही खाल्ला तर म्हणजे काहीच नाही. काहीतरी असं वाटतं की आपण विसरून गेलात. एक्झॅक्टली. सो मला म्हणून मी म्हटलं आता वसाईकर आहेत जसं, किंवा आपला अशोक वडापाव आहे कीर्ती कॉलेजचा, तसं कॅन बी कम्पेअर्ड. एक्झॅक्टली. प्रत्येकाची टेस्ट ही वेगळी आहे. हा. So म्हणून मी म्हटलं की आपण हा स्वामी समर्थ वडापाव हा आपण ट्राय केला पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या व्ह्युअर्सना सांगतोय, जसं आज आपण बघताय तर आपल्या कनेक्ट विथ प्रसाद मध्ये तुम्ही आज पहिले माझे व्ह्युअर्स आहात. सो मला असं वाटतं की तुम्ही एकदा तरी हा, म्हणजे आता तुम्ही हा ट्राय केला पण तुम्ही 84 पासून खाताय. सो मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या सांगण्याप्रमाणे, कारण की मी सांगणं वेगळं पडतं आणि एक थर्ड पर्सन सांगणं वेगळं पडतं. करेक्ट आहे ना. सो थँक्यू सो मच. आपलं नाव काय. Myself, Dr. Pandey. डॉक्टर पांडे. ओके. सो डॉक्टर सुद्धा येऊन खातात. सो इट इज अ लाईक 84 सालीपासून ते खातात. सो तुम्ही विचार करा, इट इज अ हेल्दी वडापाव. आणि तुम्ही इथे समोसा भजीपाव, आणि त्यांचं मी आता त्यांना विचारलं तर ते स्पेशल ते म्हणतात की वडापाव खूप फेमस आहे हा. तर स्वामी समर्थ वडापाव नेक्स्ट टू सेना भवन. तर तुम्ही हे लक्षात ठेवा आणि नक्की इथे या. भाई मेरे को दे रहा है ना. हा. चीफ कमिशनर इन्कम टॅक्स सुद्धा खातात. कमिशनर सुद्धा येऊन खातात. बघा, कमिशनर सुद्धा येऊन खातात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा बघा, हा जो वडापाव आहे हा यांनी मला दिलेला आहे आणि मी याचा आता आस्वाद घेणार आहे. मी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे त्याने हे बघा, याच्यात चटणी लावून दिली आहे, मस्त मसाला त्यात लावून दिलेला आहे. ग्रीन चटणी, त्याची लाल चटणी, आणि त्याबरोबरच त्याने आपल्याला गोड चटणी सुद्धा लावून दिली आहे. सो हा जो वडापाव आहे त्यामुळे अमेझिंग असणार आहे. हे मी तुम्हाला डोळे बंद करून सांगतो, कारण की मी हा वडापाव अगोदर टेस्ट केलेला आहे. सो मी आता पुन्हा तुमच्यासाठी, ज्यांना माहित नाही हा वडापाव स्वामी समर्थ वडापाव ऍक्च्युअली कसा टेस्ट करतो, मी तुम्हाला सांगतो. अमेझिंग. थँक्यू सो मच सर. What's your good name by the way? प्रसाद राजेश शिर्के. कुठला कनेक्ट विथ प्रसाद. हा. Are you having your cards? इट्स माय ऑफिशियल युट्यूब चॅनल. मी रेसिपी व्हिडिओ शूट करतो आणि मी इथे दादरला करतो, शिवाजी पार्कला. सो मी आपल्या लोकल जे मी इथेच राहतो. हो. इंद्रामध्ये. अच्छा. तर मी फ्री ऑफ कॉस्ट शूट करतो, माझं काही पेड कोर्स नाही. Even my friend, he's a
renowned journalist. Okay. Thank you so much. Rajat Sharma, हो हो रजत सर NDTV. थँक्यू सो He मच is close friend of